बीडमधली प्रतीक्षा आणि विश्वास ही बहीण भावंडांची जोडी सध्या पंचक्रोशीत चर्चेचा विषय ठरली आहे. कारण त्यांनी एवढ्या लहान वयात गोदावरीच्या पाण्याशी दोस्ती केली आहे. प्रतीक्षा दुसरीत शिकते आणि विश्वास केजी मध्ये. पण वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ते जीवाचं रान करतायत. गेवराई तालुक्याच्या राहेरी इथल्या विक्रम लाड यांनी राज्य आणि देश पातळीवरील जलतरणपटू होण्याचं स्वप्न पाहिलं होतं. पण परिस्थितीमुळे ते अधुरं राहिलं. पण आपलं स्वप्न मुलांनी पूर्ण करावं यासाठी या बापाची धडपड सुरू आहे. तू काय करते बरं पाण्यामध्ये? पोहते. किती दिवस झाले? लय दिवस, 2 महिने. कसं वाटतं तुला आता? चांगलं वाटतं. कोण शिकवतं? पप्पाने लव डोंगली. काय करायचं तुला पुढे जाऊन? ऑलिम्पिक खेळायचं. कुठल्या शाळेत आहे? गेवराईच्या. काय करतो इकडं? पोहतच. कशासाठी पोहतो? लेणे येतात. लेणे येतात. आपल्या मुलांनी देश विदेशात खेळून देशाचं नाव उज्ज्वल करावं असं आपलं स्वप्न असल्याचं विक्रम लाड सांगतात. कॉलेज जीवनात विद्यापीठ आंतरविद्यापीठ स्विमिंग व कुस्ती स्पर्धेसाठी निवड झालेली आहे माझी. पण मी काही कारणास्तव वरपर्यंत जाऊ शकलो नाही माझ्या परिस्थितीमुळं. व त्याच्यानंतर मी माझ्या जागेवरती माझ्या मुलांनी पुढे जावा ही माझी इच्छा आहे. म्हणून मी मुलाला 3 वर्ष झाले गंगेला तर पाणी नव्हतं दुष्काळ नसल्यामुळं. ह्या 2 महिन्यात गंगेला पाणी आलं. ह्या 2 महिन्यात मी मुलीला व मुलाला पाहुण्याचं ट्रेन केले. गरीबाचं लेकरू असल्याच्या ओघाने एवढी आमची भावाची परिस्थिती काही एवढी चांगली नाहीये की हिला कुठेतरी मोठ्या याला पाठवायचं स्विमिंग टँकला याला त्याला. याच्याकडे शासनाने बारीक दृष्ट्याने लक्ष द्यावं. भारताला वर्ल्ड कप मिळवून देणारा महेंद्रसिंग धोनी असो, फुलराणी सायना नेहवाल असो किंवा सावरपाडा एक्सप्रेस कविता राऊत, भारताला हे दिग्गज खेळाडू ग्रामीण भागानंच दिलेत. त्यामुळे लाड कुटुंबातली ही चिमुकली मुलं जग जिंकण्याचं स्वप्न पाहत असतील तर त्याला सर्वांनी साथ द्यायलाच हवी. लक्ष्मीकांत रविकर, झी मीडिया, बीड. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.